press the bell icon on the YouTube app and never miss another update. स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर. पहिला मुद्दा, स्पर्धा परीक्षाचा एक्झॅक्ट अर्थ लक्षात घेऊया. व्याख्या आणि एक ओळीची आहे. तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला घेतली जाणारी वेगळी परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा. या एका व्याख्येमध्ये बरेच मुद्दे आले एकदम. म्हणजे उदाहरणार्थ एका बाजूला 10वी 12वी किंवा आपण आता विविध ज्या आपापल्या कॉलेजेसमध्ये असू ती दरवर्षी होणारी परीक्षा, विद्यापीठाची परीक्षा, ही स्पर्धा परीक्षा आहे का? तर खरं म्हणजे दरवर्षी 10वी 12वी होतात, निकाल लागतात, काही जण डिक्लेअर होतात की हे एवढे काय. पूर्वी तर मेरिट लिस्टा जाहीर व्हायच्या, आता गेली काही वर्ष महाराष्ट्र सरकारने ते जरा बंद केले. आणि तरी पण टक्केवारी शोधून कोणाला 99% मिळाली, कोणाचा एकच मार्क मिस झाला, पण हे टॉपर्स आहेत, ह्यांना एवढे, असं येतच. मग 10वी 12वी ही स्पर्धा परीक्षा आहे का? याचं उत्तर आहे नाही. 10वी 12वी एक प्रकारे ती स्पर्धा आहेच आणि परीक्षा पण आहे. पण मी जी व्याख्या सांगितली त्यानुसार आपली 10वी 12वी पदवी ह्या परीक्षा स्पर्धा परीक्षा नाहीत. आणि ती रेग वाढवत वाढवत नेली तर जे क्षेत्र मलाही आवडतंच नितांत, ते म्हणजे आपलं सगळं जीवन, जगण्याचा प्रत्येक क्षण. एक जे माझं लाडकं वाक्य आहे, कारण ती मित्र हो आपली सगळ्यांची भारतीय श्रद्धा आहे, ती या देशात हजारो वर्ष चालत आली आहे. आणि जेवढं जीवन जगलो आहे ती मला पण बिलकुल कळलेली आहे. आत्मविश्वासाने सांगतोय की आपल्यासाठी आयुष्य हा एक उत्सव आहे. लाईफ इज सेलिब्रेशन. आणि माणसाचा जन्म मिळणं हे भाग्य आहे आपलं. भारतीय विचारामध्ये इलाज नाही म्हणून जन्माला आलो, कुठल्या तरी पापातून जन्माला आलो आणि जणू त्या पापाची काहीतरी परतफेड करायची आहे, किंवा कशाला जन्माला आलो माहिती नाही, जगणार काय माहिती नाही, आत्महत्या करण्याचं डेअरिंग नाही म्हणून काहीतरी करून जगत राहा, ही आपली जीवनाविषयीची भूमिका नाही. आपली, आपण ईश्वराचे अंश आहोत ही भूमिका आहे. पण तो आपल्यातला ईश्वर ओळखायचा आहे आपल्याला. सर्वांमध्ये आहे, तो समान आहे, त्याच्यात काही उच्च नीचता नाही, जाती धर्म पंथांचे भेद नाहीत. जन्म मिळाला माणसाचा हे भाग्य आहे, कारण आपल्यातलं ईश्वरत्व ओळखायला सर्वात उत्तम साधन हा मिळालेला माणसाचा देह. तुकारामाचा अभंग आहे, दुर्लभ नर देह झाला तुम्हा आम्हा, की माणसाचा जन्म मिळाला तो दुर्लभ आहे. पुन्हा एक स्टँडर्ड भारतीय विचारातलं वाक्य आहे, 84 लक्ष योनींमधून प्रवास केल्यानंतर मानवाचा जन्म मिळतो. आपली ही श्रद्धा आहे. आणि आत्ताचा माझा विषय नाही म्हणून एक ओळीत सांगून ठेवतो की ती विज्ञानाने पण सिद्ध केली आहे. माणसाचा जन्म मिळणं हे भाग्य आहे. तो जगणे ही स्पर्धा आहेच की हो, दर क्षणाला आहे स्पर्धा. आणि परीक्षा दुसऱ्या कोणी घ्यावी नाही लागत. आपला जगण्याचा प्रत्येक क्षण ही परीक्षाच आहे आपली. काळ आपली परीक्षा घेत असतो, परिस्थिती आपली परीक्षा घेत असते. फॉर्मली नाखली किंवा नाही ऐकली तरी आपले आई वडील, आपले नातेवाईक आपली परीक्षा घेत असतात. आपले मित्रमैत्रिणी सुद्धा बरोबर वावरणारे परीक्षा घेत असतात. जजमेंट पास करणे आपल्यावर, पासिंग अ जजमेंट. हा असा चांगला आहे, ह्याच्याकडे विनोदबुद्धी आहे, ह्याचं नाक असं आहे, तुझ्या अभ्यासामध्ये अमुक झालं. दिवस रात्र चालतंच की सगळ्यांचं. तर जगणे ही सुद्धा एक आहेच की स्पर्धा परीक्षा. माणसाची स्पर्धा परीक्षा 2 लेवलला आहे. परमनंट. एक बाहेरच्या जगाशी स्पर्धा आहे आपली. तर 10वीची परीक्षा ही सुद्धा मग आपल्या बरोबर आपल्या वर्गात, आपल्या शाळेमध्ये, त्या वर्षी बोर्डामध्ये महाराष्ट्रात भारतात बसणारे, CBSE असेल तर सगळा भारत, मग त्यांच्याशी आहेच की आपली स्पर्धा. 12वी पदवी एक आपली स्पर्धा बाहेरच्या जगाशी आहे. तिला आम्ही कमी महत्वाची म्हणतो, कारण जास्त महत्वाची आहे आपली स्वतःशी असलेली स्पर्धा. म्हणजे आज डोकावून मी आज काय आहे, उद्या काय होणार, आणि मी कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या जास्ती कार्यक्षम, जास्ती अभ्यासू, जास्ती विस्तृतपण आणि जास्ती सखोलपण, जास्ती प्रभावीपण, स्वतःचं संशोधन माझं सतत चालू आहे. आणि जाणवणाऱ्या ज्या उत्कट भव्यतेची घ्यावे ही प्रोसेस.
की माझ्याकडनं सर्वांच्याकडनं मी उत्कट भव्य ते घेणार, मिळमिळीत अवघेची टाकोनी द्यावे, ही प्रोसेस सतत चालू राहणार. मनाची पण मशागत करावी लागते. मनात, बुद्धीमध्ये, व्यक्तिमत्वात असलेले तण एक एक विचारपूर्वक उपटून टाकावे लागतात आणि चांगल्या बीजांची पेरणी करावीच लागते की ते. आणि हे आयुष्यभर कधी संपत नाही. जगण्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसाचं असं कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या मी अधिक चांगला प्रोफेशनल होतोय, माझ्या क्षेत्रातलं माझं ज्ञान जास्त सखोल जातंय, माझी स्वतंत्र बुद्धी आणि प्रतिभा तिने मी भर घालतोय माझ्या क्षेत्राला. हा प्रवास माणसाचा आयुष्यभर संपतच नाही किंवा. पण असं सगळं म्हणून मी म्हणतोय की आजचा विषय आणि काही काळासाठी असं फोकस्ड, की जे 2 टोकाचे हा स्पेक्ट्रम सांगितला मी, एक 10वी 12वी, त्याच्यामध्ये 4थी 5वी पण येते, इथपासून जीवन नावाचं. तसं म्हणलं तर ही सगळी स्पर्धा पण आहे आणि ती परीक्षा पण आहे. या अर्थाने कदाचित ती स्पर्धा परीक्षा पण आहे, पण आज आपण समजावून घेतो त्या अर्थाने ती स्पर्धा परीक्षा नाही. कारण मी व्याख्या म्हणालो की जिथे तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला घेतली जाते वेगळी परीक्षा, तिला म्हणायचं स्पर्धा परीक्षा. म्हणजे तुमच्या त्यातल्या परफॉर्मन्सवर ठरणार की तुला ही पुढची संधी मिळणार का नाही मिळणार. ते शिक्षण असो पुढचं, किंवा एखादा व्यवसाय आहे, जॉब आहे, स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, एनिथिंग, मला रिसर्च ग्रँट हवी आहे, एनिथिंग. पण तुमची निवड करायला घेतली जाणारी वेगळी परीक्षा, तिला म्हणायचं स्पर्धा परीक्षा. त्याचा आणखी एक सोपा अर्थ आहे की या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने मग त्यावेळी तुला 10वीला टक्के किती, त्यानंतर साईड कोणती, मग सायन्सला गेलास का कॉमर्सला का आर्ट्सला, मग 12वीला तुला PCB घेतलंस का PCM घेतलंस का दोन्ही घेतलंस, मग ते घेतल्यानंतर तुला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश मिळाला का नाही मिळाला, त्यानंतर डिग्री कोणती, तिला टक्के किती, विद्यापीठ कोणतं, गोल्ड मेडल मिळवलंस का 4दा नापासून 5व्यांदा कसाबसा पास झालास, या कशाचाही काहीही संबंध नाही. फार तर फार आपल्याला निवडणारा म्हणणार की आमच्या मते तुझं वय किमान हे एवढं पाहिजे आणि तुझ्याकडे ही किमान ही अशी एवढी शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिजे. एवढं 2 आहे का, तर आम्ही सांगतो हा फॉर्म भर आणि आता मी सांगतो ती परीक्षा दे. तुला निवडायचं का नाही हे तुझ्या 10वीचे मार्क, 12वीचे वगैरे हे जे सांगून ह्याच्यावर नाही ठरवलं जाणार आहे. तुला ह्या परीक्षेला बसू द्यायचं का नाही एवढं फार तर त्याच्यावर ठरवलं जाईल की तुझं वय किमान एवढं पाहिजे. समजा UPSC MPSC सुदैवाने आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी माहिती झाली. मी नम्रपणे म्हणू इच्छितो की त्यामध्ये चाणक्य मंडलचा सिंहाचा वाटा आहे. मी IAS झालो 1986 साली, तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रातनं IAS झालेला एक होतो. आणि आता गेली कशी पण 10 वर्षापेक्षा जास्ती काळ सरासरी 80, 90, 100 जण महाराष्ट्रातनं भारताच्या पातळीच्या परीक्षा क्लिअर करतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी रुजू होतात. म्हणजे चित्र बदललेलं आहे. चाणक्य मंडलच्या स्थापनेला 20 वर्ष झाली, चित्र बदललं आहे. तर मग UPSC MPSC ही तुम्हाला UPSC द्यायची असेल तर भारत सरकारचे अधिकारी, MPSC द्यायचं असेल तर महाराष्ट्र सरकारमधले अधिकारी. मग तो आयोग आपल्याला म्हणणार की तुला काय, मी तुझं 10वी किंवा 12वी किंवा बोर्ड कोणतं आहे, महाराष्ट्र बोर्ड केलंस का सेंट्रल बोर्ड केलं का, इंटरनॅशनल स्कूलिंगच्या सिस्टीमच्या ज्या परीक्षा आहेत त्या केल्यास, कशाचा काही संबंध नाही आहे. MPSC असेल तर तुझं किमान वय 19 पाहिजे आणि तुझ्याकडे UGCची एक मान्यताप्राप्त पदवी पाहिजे. एवढी जर असली तर परीक्षा अनाऊन्स झाली, नोटिफिकेशन आलं की फॉर्म भर, परीक्षा दे. पण आम्ही तुला निवडायचं का नाही ते ठरवणार, ते तुझं त्या परीक्षेतल्या परफॉर्मन्सवरनं ठरवणार. UPSC सूक्ष्म बदल आहे. UPSC म्हणते वय 21 पाहिजे आणि एक UGCची मान्यताप्राप्त पदवी पाहिजे. MPSC म्हणतं वय 19 आणि एक मान्यताप्राप्त पदवी. 19व्या वर्षी मान्यताप्राप्त पदवी कशी काय असू शकेल हे MPSCत जाणे. आता MPSCच्या नादाला कोणी लागायचं नसतं. घटनात्मक आयोग आहे, ते करतील तो कारभार. त्यांनी ठरवले वय 19. लवकरात लवकर म्हणजे काही जणांची 20व्या वर्षी असते. तुम्ही जर माझ्यासारखे असाल तर कदाचित 18व्या वर्षी तुमच्याकडे पदवी असेल. आणि मी लय शाणा लागून गेलो. मी काय ज्युनियर सिनियर KG वगैरे काही केली नाही, डायरेक्ट पहिलीत गेलो. माझं सगळं शिक्षण मराठीतूनच झालं आहे. नवीन मराठी शाळा, पण मला त्याने 2रीतून 4थीत घातलं डायरेक्ट. स्कॉलरशिपची परीक्षा होती, त्याच्यासाठी मला डायरेक्ट 2रीतून 4थीत घातलं. त्यानंतर मी शाळेमध्ये होतो, ही पुण्याची ज्ञानप्रबोधिनी. नंतर कार्यकर्ताही होतो 10 वर्ष तिथला मी. मी 11वीत असण्याच्या वर्षी
आमचे CBSE आहे, त्यांनी 10+2 पॅटर्न आणला आणि त्यावर्षी केंद्र सरकारने ठरवलं की यावर्षी 11वीत आहेत त्यांना डायरेक्ट 12वीलाच बसवायचं. त्यामुळे माझी 12वी प्रत्यक्ष माझ्या 11वीत झाली, त्यामुळे मी 11वीतून डायरेक्ट FYलाच गेलो. तर मी होतो, माझी पहिली पदवी BCom आहे, पण मी वयाच्या 18व्या वर्षी BComला होतो. पण अर्थात त्यावेळेला माझ्या डोक्यात MPSC वगैरे देण्याचं नव्हतं. मुद्दा हा आहे की तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला घेतली जाणारी वेगळी परीक्षा, तिला म्हणायचं स्पर्धा परीक्षा, आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये कसा देता परफॉर्मन्स यावर तुमचा निर्णय ठरणार आहे, बाकी कशावरही ठरणार नाही आहे. खरोखर तुमची साईडच कोणती, तुम्ही डॉक्टर आहात का इंजिनियर आहात, त्यामध्ये तुम्ही गोल्ड मेडल मिळवलं का नाही मिळवलं, विद्यापीठ कोणतं, काही संबंध नाही. तेव्हा स्पर्धा परीक्षा व्याख्या आपली शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला घेतली जाणारी वेगळी परीक्षा, आपल्याविषयीचा निर्णय आपला त्या परीक्षेतल्या परफॉर्मन्सवरनं ठरणार, तिला म्हणायचं स्पर्धा परीक्षा. आपण मनामध्ये ही व्याख्या जर होल्ड केली, पकडून ठेवली, तर मुळातला माझा पुढचा मुद्दा एक ओळीतच पूर्ण होणार आहे. मला वाटतं पोचणार पण आहे आपल्यापर्यंत. मला माहिती आहे की मी काही उदाहरणं देणार आहे, कारण मुद्दा हा आहे की मी आत्ता जी व्याख्या सांगितली स्पर्धा परीक्षेची, त्या व्याख्येनुसार स्पर्धा परीक्षेचं क्षेत्र आता जवळजवळ सर्वव्यापक झालेलं आहे. म्हणजे आज तर आपण जमलेलो स्पर्धा परीक्षांद्वारा करिअर समजावून घ्यायलाच. असे आपण जमलेलो असलो किंवा नसलो, कधी माझे मेळावे असतात 10वी-12वी नंतरचं करिअर किंवा करिअर विकासाची नवरत्ने, म्हणजे करिअर कोणतंही असो त्यामध्ये मला एक्सलंट व्हायचं आहे, तर हे 9 मुद्दे लक्षात ठेवा. आजचे ते नाही आहेत विषय, पण जेव्हा असतात तेव्हा सुद्धा, किंवा आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी जमलो तर त्या काळामध्ये मी सांगत असतो, आत्ता मुद्दा बोलतोय मी, त्याचा जास्ती खुलासा परवा करणार आहे. पण स्पर्धा परीक्षांची तयारी करताना मी सर्वांना हे सांगतोच, जाहीर पण सांगतो, चाणक्यात आले तरी सांगतो, मग काउन्सिलिंगमध्ये पण सांगतो. चाणक्यात आले तर त्यानुसार करिअर प्लॅन आणि तशी तयारी करून घ्यायचा आमचा डिझाईन आहे, प्रयत्न असतो. मुद्दा काय आहे की स्पर्धा परीक्षा हे क्षेत्रच असं आहे की जिथे तुला स्पर्धा परीक्षेत यश मिळेल याची गॅरंटी कोणीच कधीच देऊ शकत नाही. कोणी जर देत असेल तर तो खोटं बोलतोय, ढोंगी आहे, किंवा कुठून तरी आतून आयोगाशी त्याचे कॉन्टॅक्ट आहेत, त्याला नेऊन पहिले आर्थर रोड जेलमध्ये ठेवला पाहिजे. पण अशा जर चुकीच्या इमेजेस कोणी देत असेल, चुकीचं आहे अगदी. UPSC गेल्या वर्षी, आता 7 ऑगस्टला ह्या वर्षीची प्रिलिम, सुमारे 10 लाख जण फॉर्म भरतात देशभरातनं. आमचा वर्षानुवर्ष अनुभव आहे की फॉर्म भरलेल्याच्या 50 ते 60% जण प्रत्यक्ष प्रिलिम पूर्वपरीक्षेच्या दिवशी येतात पेपरला, कारण फॉर्म भरल्यापासून मधल्या काळात उरलेल्यांचे हातपाय गळतात, ते मटकन खाली बसतात. 6 ऑगस्टच्या रात्री हिरोशिमावर अणुबॉम्ब पडल्याच्या दुःखातून ते सावरू शकत नाहीत, त्यामुळे 7 ऑगस्टला ठरवतात आज नको जायला आपण. आणि शिवाय UPSCच्या भाषेमध्ये तुम्ही नुसता फॉर्म भरला की तुमचा अटेम्प्ट नाही मोजला जात. तुम्ही प्रिलिमच्या दिवशी एक्झाम हॉलमध्ये गेलात, तुम्हाला एक सहीला फॉर्म समोर येतो, तुम्ही त्याच्यावर कोंबडा केलात की मीटर पडला. म्हणून अनेक जण ठरवतात की अजून नाही आपली पुरेशी, फॉर्म भरतात. कधी नोटिफिकेशन डिसेंबरमध्ये येतं, उशिरात उशिरा फेब्रुवारीत येतं, फॉर्म भरून ठेवतात. पण मधल्या काळात आता आपली तयारी नीट झाली आहे आणि मी प्री क्लिअर करू शकतो असं आधी स्वतःला वाटलं पाहिजे ना, कॉन्फिडन्स. असा आमचा अनुभव आहे, फॉर्म भरलेल्याच्या 50 ते 60% जण, म्हणजे चालू वर्षी जर फॉर्म 10 लाख जणांनी भरला तर एक 7 ऑगस्टला त्यातले सुमारे 5.5 ते 6 लाख जण प्रिलिम देतील. प्लीज होल्ड युअर ब्रेथ. त्यातल्या सुमारे 12 ते 15 हजार जणांना मुख्य परीक्षेला बोलवलं जातं. खडाक्कन पहिली गाळणीच, फिल्टर पहिला. त्यातल्या 12 ते 15 हजार जणांना मुख्य परीक्षेला बोलवलं जातं. त्या 12 ते 15 हजार मधल्या सुमारे 2,500 जणांना दिल्लीमध्ये इंटरव्ह्यूला बोलवलं जातं. आणि मग मेन एक्झामचे तुमचे मार्क अधिक इंटरव्ह्यूचे मार्क, या टोटलमधनं देशाची मेरिट लिस्ट ठरते सामाजिक वर्गवारीनुसार. पण चालू वर्षी उदाहरणार्थ बोलायचं झालं तर 1076 जणांची निवड झाली फायनली. 1076. फॉर्म भरणार 10 लाख,
1076. म्हणजे मग उरलेल्या 9,98,000 काय 924 ह्यांच्या आयुष्याचं काय, ह्यांच्या करिअरचं काय? आणि हे म्हणजे कोणी कम अस्सल आणि कमी समजायचे का? अजिबात नाही तसा त्याचा अर्थ. स्पर्धा परीक्षेविषयी सांगताना मी हा कायम मुद्दा सांगतो, अजूनही येणार आहेत पुढे ह्याच्याशी लिंक असलेले मुद्दे. कोणी यांनी दचकण्याचं कारण नाही, आणि दचकला तर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या नादाला लागू नये, इतकं क्लिअर आहे की ओ माय गॉड. काही वेळा अशी प्रतिक्रिया व्हाईब्स येतात माझ्या अंगावर, काही शपथ 10 लाख जणांनी दिल्यावर 1 लाख होणार होय, मी गेलो उठून तर चालेल का? असं झाल्यास आपल्यासमोर 2 उपाय आहेत. एक आहे की चॅलेंज एवढा मोठा आहे का, याचा अर्थ आहे की मला जर विजयी ठरायचं असेल तर किती पाहिजे जबरदस्त तयारी त्याची, तर मी ती करणार आहे. म्हणजे उठायचं आहे ते सुरसुर येऊनच उठायचं आहे की हे एक आव्हान आहे, हे जणू एक हिमालयाचं शिखर आहे काबीज करण्याचं, मी घडवणार आहे. त्यासाठी मी माझे हात पाय दंड मांड्या तयार करणार आहे, मी घडवणार आहे. पण दुसरा एकदम सोपा उपाय, दचकायला जर झालं की आयुष्यामध्ये एवढं हे जाऊ द्या सोडून देऊ, तर काय प्रॉब्लेम नाही, बाहेर पडायचं, लकडी पुलावर जायचं आणि वरनं खाली उडी मारायची. पण स्पर्धा परीक्षेचं हे फीचर सांगताना त्यामुळे मी नेहमीच एक मुद्दा सांगतो, परत एकदा म्हणतोय की ह्याच्यावरचा खुलासा मी परवा बोलणार आहे. ते म्हणजे स्पर्धा परीक्षाची तयारी करण्याच्या काळामध्येच प्रत्येकाने कोणत्या तरी एका पर्यायी करिअरचा विचार करून ठेवावा आणि आपलं व्यक्तिमत्व, आपलं करिअर असं काही घडवावं की त्याला मी नाव देतोय, मी वेगळा नाही नाव देणार आहे, हे मानसशास्त्रातलंच नाव आहे, विन विन सिच्युएशन. आयुष्याची विन विन सिच्युएशन. हाऊ टू क्रिएट अ विन विन सिच्युएशन फॉर लाईफ. की मी स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरनं निघालो, पुढे क्लिअर झालो आणि निवडला गेलो, आय विन. पण समजा नाही झालो, घडतं हे, आणि दुःखद आहे, कमालीचं हार्ट रेंडिंग हा माझा शब्द आहे, कालवा कालो होते जीवाचे असे होते. कारण मला पण अशी मुलं मुली वर्षानुवर्ष पाहावं लागतात, त्याची माझी 32 वर्ष पूर्ण झाली, की त्या मुलामुलींनी तो खरंच चांगला मुलगा मुलगी असतो, त्यांनी खरंच कष्टपूर्वक सगळं केलेलं असतं, उत्तम केलेलं असतं, तरी काहीतरी आहे अज्ञात घटक की तो प्रत्यक्ष स्पर्धा परीक्षा क्लिअर होताना दिसत नाही. असं मग आयुष्य वाया गेलं का त्याचं? याला माझं उत्तर आहे, अजिबात नाही वाया गेलं. कारण पहिली तर गोष्ट, स्पर्धा परीक्षांच्या तयारीमुळे जो प्रचंड अभ्यास करावा लागतो तोच आपल्या जीवनाची पायाभरणी आहे, आणि तो असा पक्का पाया करतो की त्यावर जी जीवनाची करिअरची इमारत आपल्याला उभी करायची आहे ती भक्कम करता येणार आहे. आयदर वे आय विन, मी जिंकणारच आहे. पण त्याचा एक व्यावहारिक रस्ता आहे की स्पर्धा परीक्षेच्या रस्त्यावरनं पुढे निघतानाच ती मॅनेज असं काही करायचं करिअर प्लॅन की मी विन विन सिच्युएशन, म्हणजे माझ्याकरता एक कोणतं तरी पर्यायी करिअर तयार आहे. मी आय विल डू माय बेस्ट. मी स्पर्धा परीक्षा क्लिअर झालो आनंद आहे, नाही झालो दुःख नाही, हा माझा दुसरा पर्याय. म्हणून इथं उभं राहून म्हणतोय की असे तुमच्या मनात आपापले कोणते कोणते करिअरचे विचार आहेत सगळे आणून पहा, मी बोलतोय तसे. आणि मग इथं उभं राहून बोलतो हे वाक्य की तुमच्या मनात येणाऱ्या 10 पैकी किमान 7 किंवा 8 करिअरला आता स्पर्धा परीक्षा आहेच. हा माझा आज तुमच्याशी बोलतानाचा दुसरा मुद्दा आहे व्यापक, की स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आता जवळजवळ सर्व व्यापक झालेलं आहे आणि जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक ते होत चाललेलं आहे. तुम्हाला निवडायचं का नाही याला परीक्षा घेण्याची पद्धत म्हणजे स्पर्धा परीक्षा. तर आता केवळ तुमची डिग्री, विद्यापीठ, त्याचे टक्केवारी यावरनं तुमची निवड होण्याचे दिवस संपले. हे जवळजवळ आता कुठेही नाहीत. आता सगळीकडे ही सिस्टीम यायला लागली की ठीक आहे, फार तर तुझं वय इतकं इतकं पाहिजे, बहुसंख्य ठिकाणी पदवी, पण समजा डिफेन्समध्ये जायचं असेल तर 12वी नंतर आहे NDAची परीक्षा, एंट्रन्स एक्झाम, किंवा कोणाला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे तर 12वी कॉमर्स नंतर CAची एंट्रन्स एक्झाम आहे. तू ती नीट क्लिअर केलीस तर तुला 12वी नंतरच CA. या काही 12वी नंतर आहेत, पण म्हणजे त्या मार्कावर नाही ठरणार आहे परीक्षेच्या. तुम्हाला निवडणारा म्हणणार आहे शैक्षणिक कारण असो, म्हणजे हे पदव्या इत्यादी, किंवा व्यावसायिक कारण असो, म्हणजे एखाद्या जॉबला तुम्हाला निवडायचं आहे, तुम्हाला ते निवडणारी एंटिटी घटक तो म्हणणारच आहे की ठीक आहे, पण आम्ही सांगतो ती परीक्षा दे. या अर्थाने स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र जवळजवळ सर्व व्यापक
झालेलं आहे आणि जाणाऱ्या दिवसागणित त्याची व्याप्ती वाढतच चाललेली आहे. पुढची काही मिनिटं आपण त्याचा एक धावता आढावा घेतो आहोत. उदाहरणार्थ, सध्या करिअर घडवण्याचे एक स्टँडर्ड झापडं लावलेला स्टिरियोटाईप रस्ता आहे. 10वी मध्ये खूप टक्के मिळाले पाहिजेत, त्यासाठी 9वी पासून क्लास लावला पाहिजे. 10वी आणि 12वी म्हणजे मुला मुलींसहित घरच्यांना मागील जन्मातील पापे फेडण्याची संधी. त्या वर्षी त्यांनी जरा सुद्धा कुठं सिनेमा पाहिला, नाटक पाहिलं, केलं, ते अभ्यासाचं करतातच, पण सकाळी एक क्लास, दुपारी शाळा, संध्याकाळी एक क्लास, खेळामध्ये अमुक नाही, करकचून आवडलेलं सगळ्याचे. घरामध्ये पाहुणे जरी कोणी आले तरी त्यांच्या एवढंच लक्षात असतं की तुमचा अमुक अमुक यावर्षी 10वीत आहे ना. आणि मग एक स्टँडर्ड प्रश्न मालिका असते, मग काय 10वी नंतर सायन्स का? कारण 12वी नंतर, कारण 11वी 12वीला PCB PCM, बरं ते PCB PCM का? कारण समाजाने, सरकारने, आपण सगळ्यांनी, नातेवाईकांनी, आईवडिलांनी कळत न कळत एक करिअरचे एक उतरंड रचली. तिच्या वरच्या कप्प्यात बसवलंय मेडिकल किंवा इंजिनिअरिंग. आणि एखाद्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंगला जाता आलं तरच जणू तो मुलगा मुलगी हुशार आणि बुद्धिमान. ते मेडिकल इंजिनिअरिंगला जाता यावं म्हणून 10वी मध्ये सायन्सला जाता एवढे मार्क पाहिजेत. आणि निकाल लागले की कॉलेजामागून कॉलेज जाहीर करतातच की आमचे 11वीचे सायन्सचे ॲडमिशन्स 93%ला क्लोज, कॉमर्सचे ॲडमिशन्स 89%ला क्लोज. मग उरलेल्यांनी काय करा, दुसरं काही जमत नाही म्हणून जा आर्ट्सला. हा पण गैरसमज आहे. पण कळत न कळत की अशी एक ढोबळमानाने रचना ठरली. ती सगळी चूक आहे, अशास्त्रीय आहे, पण आजच्या संध्याकाळचा विषय तो नाही. पण समजा सगळ्यांना की असं वाटतं की मेडिकल आणि इंजिनिअरिंग मधलं करिअर, तर 12वीच्या मार्कावर मेडिकलला प्रवेश मिळण्याचे दिवस संपले कधीच. आता CET होती आणि यावर्षी सुप्रीम कोर्ट आपल्यावर मेहरबान नव्हतं म्हणून अचानक शेवटच्या क्षणाला म्हणले नाही नाही CET नाही चालायची, नीट द्यायची. आणि इथं पालक आणि सरकार सुद्धा हातापाय पडतंय सुप्रीम कोर्टाच्या की अहो तुम्ही एकदम नका सांगू. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतोय पार्शली दोष राज्य सरकारचा आहे, राज्यांच्या. कारण सुप्रीम कोर्टाने हे 3 वर्षापूर्वीच सांगितलेलं आहे. सरकारांनी मधली 2 वर्ष त्याची अंमलबजावणी केली नाही. मग सुप्रीम कोर्टाने डोळे वटारले की नथिंग डुईंग, आत्ताच करायला पाहिजे. महाराष्ट्राच्या तोंडाला फेस आला. कारण ज्या मुलींनी 11वी 12वी सायन्स त्यातलं PCB घेतलेलं असतं आणि डोळे लावून बसले असतात की 12वीची परीक्षा झाली तरी काय त्यांची दैन्यावस्था संपत नाही, 12वीचे पेपर झाले तरी आता CETची तयारी करा, ती मे महिन्याच्या एंड लावणार, म्हणजे धड मे महिना पण सुखाचा नाही. अचानक हे जर मेच्या फर्स्ट वीकमध्ये, आता परीक्षा आली 2 आठवड्यावर आणि सांगायला लागले ना नीट दिली पाहिजे. नीटची स्ट्रक्चर वेगळी, डिझाईन वेगळं आहे त्याचं. फार केंद्र सरकारला ऑर्डिनन्स, अध्यादेश काढावा लागला तेव्हा झालं. पण मूळ मुद्दा आहे की मेडिकलचा सुद्धा प्रवेश स्पर्धा परीक्षेद्वाराच होतो. ती स्पर्धा परीक्षा आहे. आमचा सर्वसाधारण अनुभव महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर एकूण महाराष्ट्रामधली मेडिकल सीट साधारण 34,000 आहेत, ऑल टोल्ड, सगळ्या ब्रँचेस सगळे. आणि 1,00,000 ते 1,20,000 जण त्याला बसतात. निवड होणारे ऑन द हायर साईड 34,000. उरलेले मग आता शोधा आपापलं. स्पर्धा परीक्षा आहे. इंजिनिअरिंग सेम, 12वीच्या मार्कावर प्रवेश नाही, फार तर क्वालिफाईंग की तुला 12वीला 45% पाहिजेत. पण आता तुला इंजिनिअरिंगला ह्याच्यावरनं ठरवतो. तू 12वीला मेरिट लिस्टमध्ये असशील, पहिला आला असशील राज्यात किंवा बोर्डात, गोल्ड मेडल मिळालेलं असेल, पण म्हणून इंजिनिअरिंगला प्रवेश नाही आहे की सांगतो ही परीक्षा दे. स्पर्धा परीक्षा आहे. त्या इंजिनिअरिंगमध्ये जर आपल्याला वाटलं की मी भारतातल्या कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायला मी तयार आहे, तर एक अख्ख्या भारताची इंजिनिअरिंगचे AIEEE ऑल इंडिया इंजिनिअरिंग एंट्रन्स एक्झाम ही स्पर्धा परीक्षा आहे. त्या इंजिनिअरिंगमध्ये आपल्या IITs, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी, जागतिक दर्जाच्या आहेत. आणि हे सत्य आहे. आधुनिक भारताची मान अभिमानाने उंचावली जावी अशी कामगिरी ज्या शिक्षण संस्थांनी केली त्याच्यामध्ये निश्चितपणे IITs एक आहेत. त्यांनी असामान्य माणसं निर्माण केली टेक्नॉलॉजीतली. आज जर भारत जगामध्ये टेक्नॉलॉजीत मागे नाही तर त्याचा फार मोठा वाटा IIT मधला, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी. तर IITच्या एंट्रन्स एक्झाम्स आहेत वेगळ्या, त्यांचं नाव IITG, जॉईंट एंट्रन्स एक्झाम. ती स्पर्धा परीक्षा आहे. आणि ही IIT आणि UPSC म्हणजे ज्यातनं IAS अधिकाऱ्यांची निवड होते, हे एकमेकाशी नेहमी मैत्रीमध्ये भांडत असतात
की भारतातली किंवा जगातली टफेस्ट स्पर्धा परीक्षा कोणती? तर UPSC देणारे म्हणतात UPSC आहे, IIT देणारे म्हणतात IIT आहे. दोन्हीचे काही निकषांवर IIT टफेस्ट आहे, काही निकषांवर UPSC टफेस्ट आहे. आमचा अनुभव आहे की साधारणपणे 2 ते 2.5 लाख जण IITच्या एंट्रन्स एक्झामला बसतात आणि साधारण 8,400 जणांची निवड होते. चालू पंचवार्षिक योजनेमध्ये आणखी 5 IIT निघायच्या आहेत, त्या झाल्यानंतर ती संख्या 10,000 काहीतरी वर जाईल. पण बसणार परीक्षेला देशातले बुद्धिमान, त्याला 11वी-12वीला तुमचं PCM पण असावं लागतं. बरं, ते IITला बसणे ही सुद्धा साधी गोष्ट नाही हो. पण बसणार असे 2 ते 2.5 लाख, निवडले जाणार 8,400. स्पर्धा परीक्षा आहे. ती जशी इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी आहे, तसं समजा तुम्ही एरवी जो करिअर विषय मी मुद्दा मांडतो की कोणतं एकच करिअर चांगलं आहे असं अजिबातच समजू नका. सगळी करिअर चांगली आहेत. स्कोप एखाद्या करिअरला आहे आणि दुसऱ्या नाही असंही समजू नका. सगळ्या करिअरना स्कोप आहे. ह्याचं कारण मुळात स्कोप करिअरला नसतो, व्यक्तीला असतो. ते करिअर करायला आवश्यक गुण तुझ्या व्यक्तिमत्वात आहेत का? ते जर असतील तर तुला त्या करिअरमध्ये स्कोप आहे. असं व्हॅक्यूममध्ये नुसतं करिअरला स्कोप आहे हे वाक्य चुकीचंच आहे. वाक्य करिअरला नसतो स्कोप. ते करिअर करायला जी व्यक्तिमत्वाची गुणसंपदा, सेट ऑफ ॲट्रिब्यूट्स, क्वालिटीज व्यक्तिमत्वातल्या तुझ्या व्यक्तिमत्वात जर त्या असल्या तर तुला त्या करिअरमध्ये स्कोप आहे. करिअर सगळी चांगली आहेत. सगळे गैरसमज आहेत हे की विशिष्ट मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजेच काय ते चांगलं करिअर, किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये असेल तर जणू IAS म्हणजेच काय ते चांगलं करिअर. चुकीच्या समजुतीत. सगळी करिअर समान आहेत, सगळ्या सर्व्हिसेस समान आहेत, सगळी माणसं समान आहेत. तेव्हा समजा 10वी नंतर कोणी मुलगा मुलगी सायन्सला गेला आणि समजा 12वीला सगळे प्रयत्न केल्यानंतर दिसून आलं की मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नाही आहे, तर तो मुलगा मुलगी तो काय टाकाऊ आहे का? अजिबात नाही आहे. आणि त्यांनी पण स्वतःला तसं समजायचं कारण नाही, पालकांनी समजायचं कारण नाही आहे. किंबहुना सायन्स जरासुद्धा ज्याला समजतं तो मान्य करेल की एक म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग हे आहे ॲप्लाइड सायन्सेस. तर ॲप्लाइड सायन्सेसची इमारत प्युअर सायन्सच्या बेसवर उभी असते. प्युअर सायन्समध्ये 1 पाऊल प्रगती होते तेव्हा ॲप्लाइड सायन्सेसमध्ये 100 पावलं प्रगती होते. तर कोण शहाणा माणूस म्हणेल की ॲप्लाइड सायन्सेसमध्ये स्कोप नाही, प्युअर सायन्सेसमध्ये स्कोप नाही, म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंगला जाता आलं नाही म्हणून मी BSc फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, मॅथ्स आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, कम्प्युटर्समध्ये आता स्कोप आता खूप आहे, भरपूर आहेत त्याच्यात. पण ते काय कमीपणाचं आहे का? तर अजिबात नाही. असं सगळं पटल्यामुळे जर कोणाच्या मनात आलं की यस ओके मला शास्त्रज्ञच व्हायचं आहे, मला मान्य आहे. त्यामुळे प्युअर सायन्समधला रिसर्च, शास्त्रज्ञ ॲप्लाइड सायन्सेसमध्ये येतो करता, पण मला प्युअर सायन्समधला रिसर्च, मला शास्त्रज्ञच व्हायचं आहे. तर आपल्या जशा IITs आहेत, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी, तशाच जागतिक दर्जाच्या शास्त्रज्ञ तयार करण्याच्या भारतीय संस्था म्हणजे आहेत इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स, IISCs. आपल्या डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांच्या मार्गदर्शनाखाली चालतं ते काम. त्याचं हेडक्वार्टर आहे बेंगलोर, पण असेच भारतभर 8 किंवा आता एव्हाना 11 आहेत. पुण्यात पण एक आहे त्याची नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे आणि ती केमिस्ट्रीमधली स्पेशालिस्ट आहे. पुणे फार वेगाने पुढे येते बायोटेकमध्ये पण, बायोटेक्नॉलॉजीचं शिक्षण आणि बायोटेक इंडस्ट्रीचं सेंटरसुद्धा, हे दोन्हीमध्ये लिंक आहे दोन्हीतली. त्यामुळे मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे, तर शास्त्रज्ञसुद्धा एक तुझ्या घरी लॅब कर सगळं ठीक आहे, पण मला प्रोफेशनली प्रशिक्षित ट्रेंड शास्त्रज्ञ व्हायचं आहे, तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचं काम आहे. तिथे पण एंट्रन्स एक्झाम आहे. तर मला आधी माझे BScला असोत किंवा मला 12वी नंतरच हवं आहे अंडर ग्रॅज्युएटलाच, तरीसुद्धा डायरेक्ट प्रवेश नाही, किती मार्क असले तरी प्रवेश नाही, त्याची एंट्रन्स एक्झाम आहे. तुम्ही म्हणालात मला मॅनेजमेंटमध्ये आधी शिकायचं आहे आणि नंतर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे, काय मला एक्झिक्युटिव्ह म्हणून, आणि माझ्या आयुष्याचा स्टार्ट निदान असा मिडल लेव्हलला एक्झिक्युटिव्ह म्हणून व्हायला पाहिजे. हां, दोन्हीकडे स्पर्धा परीक्षा. एक कुठेच आता MBAला थेट प्रवेश नाही, कुठेही नाही. सर्व MBAची एंट्रन्स एक्झाम असते की सीटं त्या संस्थेला आखून दिलेली, समजा 60 असतील MBAला, ती संस्था डिक्लेअरच करते की सीटं 60 आहेत, हे असे फॉर्म भरा, तुमच्याकडे किमान एक पदवी पाहिजे, ती एक वेळ कोणतीही चालेल, ती BCom, BSc, BA, BE, MBBS, BA, MS, BHMS, एनिथिंग, एक UGCची मान्यताप्राप्त डिग्री,
मग आम्ही सांगतोय परीक्षा दे. नॉर्मल परीक्षा पद्धती आणि ह्या स्पर्धा परीक्षांची परीक्षा पद्धती हिच्यामध्ये चांगल्यापैकी जमीन आसमानाचं अंतर आहे. केवळ पाठांतर, घोकंपट्टी, रट्टेबाजी, घोका आणि ओका संपले दिवस ते. आता ज्ञानावर पकड असणारच. पण स्पर्धा परीक्षेची व्याख्या सांगितल्यानंतरचा माझा व्यापक मुद्दा आहे की तुमची निवड करायला घेतली जाणारी वेगळी परीक्षा म्हणजे स्पर्धा परीक्षा. या अर्थाने स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आता जवळजवळ सर्व व्यापक झालं आहे आणि जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक ते अधिक व्यापक होत चाललं आहे. म्हणून आपोआप त्यातनं उगवून येणारा पुढचा मुद्दा आहे की स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र केवळ जवळजवळ सर्व व्यापक होतं आहे असं नव्हे, किंवा केवळ जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक त्याची व्याप्ती वाढत चालली असं नव्हे, तर मी आत्ता उदाहरण दिलेल्या ही सर्व स्पर्धा परीक्षा आणि तरी वेळेअभावी एडिट केलेल्या, न दिलेल्या, उद्या आणखीन काही नव्यानी येतील अशा सुद्धा, तर सर्वच्या सर्व स्पर्धा परीक्षांचं बेसिक स्वरूप एकसारखं आहे. तर बेसिक स्वरूप एकसारखं आहे म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये